कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण संताचे पायी ठेवी वेळोवेळा डोई ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण तुका म्हणे तरे भवसिंधू एक सरे ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण समचरण सरोजम सांद्रणीलाबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि योऽन् तत्प्रविश्यममवाच्म्यमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यसिन्धु करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आइए हनुमंत विराजिए पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कंठी राहो नाम अंगी भरोनिया प्रेम ऐसे द्यावे काही दान आलोपतीत शरण उपस्थित संत सज्जन श्रोते मायबाप ज्ञानवंत प्रज्ञावंत वयोवृद्ध चतुर बहुश्रुत श्रोत्यांच्या चरणी प्रथमता विनम्र अभिवादन करून सेवेला प्रारंभ करीत असताना आपल्या ह्या छोट्याशा बामणी गावामध्ये परब्रह्म परमेश्वर अखिलकोट ब्रह्मांड नायक पांडुरंगरायाच्या आणि गावचं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या शुद्ध अशा पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होत असणारा अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्याचं भजन आदी करून कीर्तन महोत्सव
आणि ह्या महोत्सवाची, ह्या भागवत धर्माची जी भगवी पताका अनेक वर्षापासून बामणेकरांनी जोपासलेली आहे, त्यातलं आजचं पूर्वार्धाचं कीर्तन आहे. पूर्वार्धाचं कीर्तन आणि उद्या सकाळी प्रसादाचं म्हणजे उत्तरार्धाचं कीर्तन. आहुती दोन प्रकारची असते, पूर्ण आहुती आणि उत्तर आहुती. म्हणून आज 7व्या दिवसाच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग भक्त शिरोमणी, वैराग्याचे मूर्तिमंत अवतार, भक्तीचा जिव्हाळा, संप्रदायाचं प्रतीक, हिंदुत्वाचा स्वाभिमान, पंचम वेद निर्माते, अखिल विश्वामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे आणि प्रत्येकांच्या ओठावर, कानावर आणि मनावर अधिराज्य गाजवणारे विश्वसंत जगद्गुरु तुकोबारा यांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठल भजन करा. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा आहे. आजचा विषय देवाकडे मागणी मागायची. वारकरी संप्रदायाचा नेम आहे आणि त्या नेमाला अनुसरून बहुतेक कुणाच्या पाठांतरातला असेल अथवा नसेल, हा अभंग आपल्या समोर सेवेसाठी ठेवलेला आहे. विश्वसंत जगद्गुरु तुकोबारा यांनी या अभंगामध्ये देवाकडे एका विशेष प्रकारची मागणी केली. ऐसे द्यावे काही दान, ऐसे द्यावे काही दान, याच्या या वाक्याभोवती आणि या चरणाभोवती संपूर्ण अभंग फिरतोय. लक्षात घ्या. जाणकार मंडळी आपण आहात. अनेक वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह असेल, शिवनाम सप्ताह असेल, अनेक सप्ताह या ठिकाणी आपल्या गावात होतात, नवे नवे महाराष्ट्रात होतात आणि सगळीकडे होतात. महाराज, अलीकडच्या काळात जर आपण बघितलं, पूर्वी 5-25 गावातून एखादा सप्ताह व्हायचा, एखादं कीर्तन व्हायचं आमच्या बालपणी. आणि लोक आवडीने बैलगाड्या लावून, कंदील लावून, टेंबे लावून जायचे. टेंबे लावून कीर्तनाला, बरं का, टेंबा लावून. बॅटऱ्या सुद्धा नसायच्या, कारण त्यावेळेला हे इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्या नव्हत्या, शेलवरच्या बॅटऱ्या होत्या. 3 शेली 5 शेली, बरोबर. आणि सोप आहे, टेंबे लावून जायचे. टेंबे लावून परमार्थ
कमी होता. 10-20 गावात ना एखादा सप्ताह असायचा, एखादा कीर्तन असायचं. पण माणसाच्या विचाराची श्रेणी जी आहे, भक्तीचा अंतःकरणातून होणारा वसा आणि वारसा, त्याचा प्रेम भाव चेहरा बघितल्या बरोबर कळायचा महाराज वारकरी कोण आहे. एवढा आनंद त्यांच्या जीवनामध्ये असायचा. आता प्रत्येक गावात सप्ते झाले महाराज. एक नाही तर 2-2 सप्ते झाले काही गावामध्ये. कीर्तनाची कमी नाहीये. एखादा बाबा गेला त्याच्या 10व्याला कीर्तन आहे. वारकरी माणसाने घर बांधलं त्याच्या वास्तुशांतीला कीर्तन आहे. पुढाऱ्याला लेकरू झालं त्याच्या बारशाला कीर्तन आहे. एखाद्या नेत्याचा वाढदिवस त्याच्या वाढदिवसाला कीर्तन आहे. कीर्तन एवढी झाली महाराज. परमार्थ वाढला, निश्चितपणाने वाढला. परमार्थ वाढला, पण अंतःकरणाची मलिनता नष्ट झाली नाही, हे मान्य करावं लागेल. आणि माणसाच्या विचाराची पातळी मात्र खालावत चाललेली, उंच व्हायला हवी ती खालावत चाललेली. आजारी माणसाला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर औषधी घेतल्यावर रोग बरा व्हावा का वाढावा? तुमचं काय म्हणणं आहे? बामणेकरांनी सांगायचं. आजारी माणूस हॉस्पिटलमध्ये गेल्यावर एवढ्या पिशवी भरून गोळ्या दिल्या डॉक्टरनी. रोग कमी व्हायला पाहिजे का वाढायला पाहिजे? हॉस्पिटल वाढायला लागले, हो, औषधी भरपूर खपायला लागलेली आहे, रोग कमी होत नाही. काय केलं? सोयाबीनवर कापसावर रोग पडला. रोग पहिली फवारणी केल्यावर रोग काही थांबला नाही. 2 फवारण्या केल्या तरी रोग थांबला नाही. तिसऱ्या फवारणीला काय केलं पाहिजे? बोलत चला बिनधास्त. तिसऱ्या फवारणीला काय केलं पाहिजे? औषध बदलून मारलं पाहिजे. बरोबर आहे ना? औषध बदलून मारलं. बिलोलीला चांगलं मिळत नाही म्हणून नायगावून आणलं. नायगावच्याने फसवलं म्हणून नांदेडवरून आणलं. औषध 4 वेळा बदलून सुद्धा रोग जात नसेल तर काय करावं? तुम्ही सांगा. काहीच नाही, कापूस उपडवून फेकून द्यावं. माझं तर सरळ मत आहे. गावात 8-8 कीर्तन, 2-2 सप्ते, 4-4 सप्ते होऊन जर आमच्यातला रोग जात नसेल काय करावं? बामणीतून उचलावून नेपाळ मध्ये नेऊन टाकावं. खरंय का खोटं? शेतीमध्ये पेरल्यानंतर उगवाव का नाही उगवाव सांगा? उगवलं तर शेती कसण्याची मजा आहे. उगवलं तर शेती कसण्याची मजा आहे, शेती करण्याची मजा आहे. आणि 3-3 वेळा पेरून जर उगवतच नसेल, ठीक आहे, मध्ये अवकाळी पावसाने काही जणांची ज्वारी पेरलेली दबल्या गेली, हरभरा दबल्या गेला, ठीक आहे, ठीक आहे, पाऊस पडलं दबलं. दुसरी पेरणी केली आणि तेही नाही उगवल्यानंतर तिसरी पेरणी केली, परत पाऊस पडला, परत बियाणं दबल्या गेलं. चौथ्यांदा पेराव का काय तसंच शेत पडीत ठेवावं? काय म्हणणं आहे तुमचं? मोकळ्या मनाने बोला. अजिबात मी काय तुम्हाला नवीन नाही. माझी 4, मला वाटतं 4 का 5 कीर्तन सेवा इथं झालेले आहेत. 4 झाल्या का 5 झाल्या? 4 झाल्या, पण सप्तात नाही झाल्या. फरक एवढाच आहे. समाधी सोहळ्याची कीर्तन झालेली आहे. माझा मुद्दा पहिलं लक्षात घ्या. अनेक वेळा पेरणी करून जर शेतकऱ्याच्या हाती धान्य लागत नसेल तर शेती सोडाव, दुसरा व्यवसाय बघावा. सोडाव, दुसरा व्यवसाय बघावा. आत्ताच्या विषयापुरतं एवढी कीर्तनं ऐकून जर आमची दुःख दारिद्र्य जात नसेल, आमच्या पाठी आमच्या पदरी आलेले जर भोग नष्ट होत नसतील, हो, रोगराई मधून आम्ही मुक्त जर होत नसेल, तर सप्ताह चालू ठेवावं की बंद करावं?
कसं करावं तुम्ही सांगा. पातेले बघितले मी तिकडे वरणाचे आणि भाताचे, एक एक गल्ली आतमधून आतमध्ये बसून जेवले एवढे मोठे. चेष्टा नाही, विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. 3 क्विंटल तांदूळ एवढ्या छोट्या गावाला भात संपलाय, आमटी संपली, शिरा संपलाय. एवढं खाऊन पोट भराव की माणूस उपाशी राहाव. झोपाले तुम्ही नाही. एवढं ते बाहेरच्या गावचे ते येऊन खाल्ले नाही, गावातल्याने भोजन केले ना, प्रसाद घेतलाय ना, खाल्ल्यावर पोट भराव की नाही. काही इथं हात घेऊन घरी जाताना बायकोला भाकरी टाक बरं 2 आहे तुला गारी खाल्ली, आता खाऊन आला एवढा भात खाल्ला, परत घरी जाण्याबरोबर भाकरी टाक 2. मला काय म्हणायचं, जेवून घरापर्यंत जायचे, पण इथं खाल्लेलं कमीत कमी याची तृप्ती किमान 4-5 तास तरी थांबाव. माझा मूळ सारांश लक्षात घ्या. परमार्थ प्रत्येकाच्या घराघरात पोचला. लक्षात, प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनात परमार्थ पोचलेला आहे. असं कोणी कल्पना सुद्धा करायची नाही की महाराष्ट्रामध्ये संतांची नामावली आणि नामाची नामावली कुणाला माहिती नाही असा माणूस या महाराष्ट्रात नाही. लक्षात घ्या. ज्ञानोबा तुकोबा माहिती नाहीत असा माणूस या महाराष्ट्रात नाही. महाराष्ट्रात लक्षात घ्या. आणि जर महाराष्ट्रात राहून जर त्याला ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज माहिती नसतील तर समजायचं बियाणं दुसरीकडनं आलेलं नाही. कळलं ना? बस पॉइंटेड लक्षात ठेवा, अंडरलाईन करीत चला. अरे ही रत्नाची खाण आहे. साधू संतांची मांदियाळी तुमचा आमचा संसार सुखाचा व्हावा म्हणून स्वतःच्या संसाराची राख रांगोळी केलेली आहे. अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी जगाला लाजवावा असा दिव्य रत्नासारखा ग्रंथ माझ्या ज्ञानराजांनी निर्माण केला. साधी क्रांती आहे. वयाच्या 20व्या वर्षी ज्यांनी प्रपंचाचा त्याग केला आणि 100% परमार्थाचा स्वीकार करून खऱ्या परमार्थाची सुरुवात केली आणि 42व्या वर्षी प्रपंचा सगट परमार्थ ज्यांनी सिद्धीला नेला, अशा तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे. अशा तुकोबरायांचा महाराष्ट्र आहे. 40 वर्ष आम्ही वारी करून सप्ताह कथा कीर्तन श्रवण करून कीर्तनात बसल्यानंतर आमच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नामस्मरण येत नाही, बरोबर. पण जिच्या गौरीला, शेणाच्या गौरीला स्पर्श झाला, त्या गौरीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता, अशा जनाबाईचा हा महाराष्ट्र आहे. परमेश्वराचं वास्तव्य आमच्या अंतःकरणामध्ये ज्योतीच्या रूपाने असताना ह्या शरीराची किंमत एक वेगळी आहे. पण ईश्वरी सत्ता शरीराला सोडून निघून गेल्यानंतर मृत माती मोल झालेल्या शरीराला, आग्ने डाग दिलेल्या शरीराला, बरं का, नव्हे ज्या शरीराची राख रांगोळी झाली, फक्त अस्थिचे तुकडे राहिले, हाडाचे तुकडे, त्या हाडातून विठ्ठल विठ्ठल आवाज निघणाऱ्या चोकोबरायांचा महाराष्ट्र आहे. त्या चोकोबरायांचा महाराष्ट्र. ना पंढरपूर, ना आळंदी, ना पैठण, ना पिंपळनेर, हो, ना मुक्ताईनगर, कुठल्याच तीर्थक्षेत्राला न जाता घराचा ज्यांनी स्वर्ग केला आणि मळ्यामध्ये स्वतःचा भगवान परमात्मा बोलून घेतला, अशा सावता महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. अशा सावता महाराजांचा महाराष्ट्र आहे. किती उदाहरण द्यायची आपल्याला, सगळी उदाहरणं पाठ आहेत, सगळ्या परमार्थाच्या दिशा अवस्था पाठ आहेत. व्यवस्था खूप झाली हो महाराज, पण अवस्था मात्र परमार्थाची अजून सुधारलेली नाही. याचं फक्त वाईट वाटतं. विठ्ठल विठ्ठल बिना अनुग्रहित माणसं गुरुपेक्षा जास्त हावभाव करतात आणि अधिकारी माणसं व्यासपीठावरती चढायला लागली. आणि त्याच्यामुळे सांगतो तुम्हाला उदाहरण, अजून थोडस मागचं जोडून घेतो. आमचा अधिकार नसताना ह्या व्यासपीठावरती आम्ही तुम्हाला उपदेश करायला लागलो. अर्थात आमच्या औषधीमध्ये पावर नाही म्हणून या फवारणीने तुमचा रोग जातो. दोष श्रोत्यांचा नाहीये.
महाराज वारकरी संप्रदाय हा परंपरेने आलेला संप्रदाय. कशाने आलेला संप्रदाय? परंपरेने आलेला संप्रदाय. माझे ज्ञानोबाराय म्हणतात माझ्या श्री गुरु निवृत्ती नाथांनी हे वैभव माझ्या हाती दिले. माझे आद्य गुरु श्रीमंत निवृत्तीनाथाने पासून ही गुरु परंपरा माझ्यापर्यंत आली. बरोबर आहे. गुरु परंपरेचे म्हणजे परंपरेने आलेला वारकरी संप्रदाय. माझा एक मित्र आहे, सुंदर कीर्तन करतो, पण त्याला विचारलं कुठं अध्ययन केलं तू, कोण्या गुरुकडे? नाही म्हणला मी स्वयंभू ज्ञानी आहे. काय सांगितलं? मी स्वयंभू ज्ञानी आहे. स्वयंभू ज्ञानी माणूस होऊ शकत नाही आणि त्याच्या ज्ञानाचा समाजाला उपयोगच होत नाही. विठ्ठल विठ्ठल. गुरुच्या मुखावरती आलेलं तत्वज्ञान आहे. दोन शब्द का असेना, गुरुकडनं कुठलं तरी गीतेचा अध्याय म्हणा, विचारसागर म्हणा, पंचदशी म्हणा. बरं का, समर्थ सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेने या भारताला लाखांनी कीर्तनकार दिले. लाखांनी. इंजिनियर, डिप्लोमा, PhD झाले त्याचं सर्टिफिकेट मिळतं ना, आळंदीमध्ये कीर्तनकार झाल्याचं सर्टिफिकेट मिळतं. जसं प्रत्येक मानवाचा आधार कार्ड आहे तसं त्या कीर्तनकाराचं सर्टिफिकेट मिळतं. 4 वर्षाचा कोर्स पूर्ण. विश्वातली पहिली संस्था अशी आहे. शालेय शिक्षणामध्ये अगोदर वर्षभर अभ्यास करावा लागतो आणि वर्ष अखेरला त्याची परीक्षा असते. बरोबर ना? आणि मग ती परीक्षा दिल्यानंतर कळतं पास आणि नापास. एकमेव वारकरी संप्रदायाची अशी संस्था आहे. अगोदर परीक्षा द्यावी लागते. व्याकरणामध्ये मार्क जर पडले, पास झाला तर संस्थेत ऍडमिशन, नाही तर गेट आउट. अशी संस्था त्रिभुवनात कोणती जन्माला आलेली नाही. माणसं स्वाभिमानाने सांगतात. त्याच्यासाठी नामदेवरायांनी देवाकडे विनंती केली. देवाकडे विनंती केली आणि अधिकाऱ्याच्या वरची भाषा बोलतात. बरं का, शिष्य होण्याच्या पात्रतेचा नसून गुरुपेक्षा ज्ञानी आहे म्हणून सांगतात. आशांना देवा एक काम कर, अहंकाराचा वारा माझ्या विष्णुदासा भाविकासी. अहंकार माणसाला मातीत घालत असतो. परंपरा असावी लागते. मला सांगा, तुम्ही मनाने मृदंग वाजवताय का? नाही. कुणाकडे शिकलात? अशोक गुरुजी, महादेव गुरुजी पांचाळ. ही परंपरा आहे. कोण्या गुरुकडनं कोणती विद्या घेतली? भगवान दत्तात्रेयांनी सुद्धा अनंत गुरु केले. शांतीब्रह्म नाथ महाराजांनी सुद्धा अनंत गुरु केले. बरं का, शांतीब्रह्म नाथ महाराजांनी जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला. कुणाकडनं गायन एखादी चाल शिकली असेल तो आपला गुरु आहे. 2 सरपटे मात्रा बोल वगैरे काय घेतले असतील तो आपला गुरु आहे. कुणाकडनं व्यवहाराचा आपण शिकलो असेल तो आपला गुरु आहे. कुणाकडनं व्यवसायाचं शिकलो असेल तो आपला गुरु आहे. जो जयाचा घेतला गुण, कुणाकडे कोणताही गुण असू द्या, तो आपला गुरु आहे. आणि गुरु परंपरेने चालत आलेला हा वारकरी संप्रदाय. विठ्ठल आज दिवसाला महाराष्ट्रातलं बोलतोय मी तुम्हाला, आज दिवसाला महाराष्ट्रामध्ये हजारो सप्ते चालू आहेत. 1000 सप्ते चालू असतील. 1000 सप्ते. मार्क जास्त असतील पण कमी नाही. तुमचा थोडा अगोदर झालाय. बरं का, भगवान दत्तात्रेयाचा जन्मोत्सवाचे सप्ते गावोगाव चालू आहेत महाराज. 1000 गुणिले 8 करा. सांगा लवकर किती झाले? 1000 गुणिले 8. कुणाचं गणित पक्क आहे? माझं कच्च आहे म्हणून तो महाराज झालो. 1000 गुणिले 8 किती झाले? मग जाऊ द्या, उद्या सांगा. काल्याच्या कीर्तनात सांगू, बाकीचं करायला. 8000 परत एकदा करून बघा, आकडा वाढेल की कमी. जाऊ द्या, आपल्याला काय द्यायचं की घ्यायचंय का अंगावर पडायचं? कल्पना करा ना.
1000 कमीत कमी पकडले. आजच्या डेटला बाकीचं जाऊ द्या, आजच्याच रात्रीचा विचार करू. आजच्याच रात्रीचा 1000 कीर्तनकार या क्षणाला फेटा बांधून उभे आहेत प्रत्येक मंडपामध्ये. या क्षणाला बरोबर 1000 कीर्तनकार उभे आहेत आणि तळागाळातल्या बहुजन समाजाला हाक मारून अंतःकरणातून सांगतायत. काय सांगतायत? करा हरिभक्ती, परलोकी येईल कामा, चुकवील यमापासून. बाबांनो भक्ती करा, बाबांनो भक्ती करा. प्रत्येक जण सांगतो नुकती खा पण भक्ती करा, खायला काही खा पण भक्ती करा, भक्ती करा. 1000 कीर्तनकार या क्षणाला उभे आहेत, उभे आहेत. हजारो समाज पुढे बसलेला आहे. सांगणारे आम्ही आहोत, ऐकणारे तुम्ही आहात. सांगून सांगून आमचा फायदा झाला नाही आणि ऐकून ऐकून तुमचा फायदा झाला. खरे का खोट आहे? तुकोबारायांच्या भाषेत सांगायचं जर ठरलं तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मेलो. महाराज म्हटले काय बघा, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. कुणाला? महाराजासारख्यांचे उद्गार जर असे असतील तर आमच्या सारख्याची चटणी करून जरी खाऊ घातलं तरी काय फरक पडणार आहे? थोडस कल्पना करा. आपलं आयुष्य अगदी कमी आहे, सर्वांना माहिती आहे. महाराज कीर्तनकार हे टाइमपास नाहीये. कीर्तन म्हणजे टाइमपास नाहीये. कथा कीर्तन माणसाच्या उद्धाराचं माध्यम आहे. संसार माणसाला जगण्याचं साधन आहे आणि परमार्थ उद्धाराचं माध्यम आहे. उद्धाराचं माध्यम आहे. सकाळी वाचलेला सकाळ पेपर संध्याकाळी काय कामाला येतो हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. कागजच आहे ना, कागजच आहे ना. सकाळी वाचलेला पेपर, वर्तमानपत्र सकाळी वाचलं तर उद्या कोणी वाचत नाही. 400 वर्षे झाली हो माझ्या तुकोबारायांच्या गाथ्याला. तोही कागजच आहे बरं का, तोही कागजच आहे. ह्या जगाला तारण्यासाठी आजही खंबीरपणाने ऊर्जा देत उभी आहे. लक्षात घ्या. कादंबरी एकदा वाचली ना माणूस कपाटामध्ये ठेवून देतो, परत त्याच्याकडे पाहत नाही. कादंबरी एकदा वाचली कपाटात ठेवून देतो. हो, 800 वर्ष झाली. 800 वर्ष ज्ञानेश्वरी जन्माला येऊन ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय आमच्या मनाला समाधान वाटत नाही, अन्न पाणी घेण्याची इच्छा होत नाही. ही कादंबरी नाही. ह्या गोष्टीची कधीतरी कल्पना केली पाहिजे. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी निर्माण करीत असताना आपला प्राण त्याच्यात ओतलाय. आणि या भारत देशाचं भवितव्य या ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्रकाशात आणलं महाराज जगाला. माऊली म्हणतात ते आम्हाला सहज प्राप्त झालं, सहज प्राप्त झालं. पण एक लक्षात घ्या, सहज जरी प्राप्त झाला असेल, संतांच्या सहज बोलण्यामध्ये हित उपदेश होत असतो, जीवाचा उद्धार होत असतो. साधू संतांच्या सहज बोलण्याने, सहज बोलणे हित उपदेश, साधू संतांच्या सहज बोलण्यामध्ये आपला उद्धार होत असतो. महात्म्यांच्या सहज बोलण्याने त्यांच्या ओठावरून निघालेला शब्द आपल्या कुटुंबाचं रक्षण करीत असतो आणि आपल्या ओठावरून सहज निघालेला शब्द दुसऱ्या दिवशी डोसके फोडायची भांडणं लागत असतात. फरक एवढा आहे. संतांच्या सहज बोलण्यामध्ये बहुजन समाजाचं हित आहे आणि आपल्या सहज बोलण्यामध्ये दुसऱ्याचं वाटोळ. कसं बोलायचं याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. माझ्यापेक्षा बुद्धिवान माणसं तुम्ही, लक्षात घ्या. टाइमपासचं साधन नाहीये. माझा मुद्दा हा चाललाय, एवढे कथा कीर्तन श्रीमद भागवत असेल, देवी भागवत असेल, रामकथा असेल, एवढे कथा ऐकून आमच्या मध्ये जर परिवर्तन होत नसेल तर व्यवहारातली एक जुनी म्हण आहे, पालत्या घड्यावर
बरोबर आहे ना? पालत्या घड्यावर पाणी. का असं होतंय? प्रत्येकाने आत्मचिंतन केलं पाहिजे. प्रत्येकाने शर्ट धुतल्यावर स्वच्छ निघाला पाहिजे का नाही? शर्ट धुतल्यावर स्वच्छ निघाला पाहिजे, बरोबर? शर्ट धुण्यासाठी याला सर्फे एक्सेल पावडर असते, रिन सर्फे एक्सेलची साबण वापरावी लागते आणि मग हे शर्ट स्वच्छ निघत असतो, असा पांढरा फट चकाकी निघत असते. शर्टाची मलिनता घालवायचा असेल तर एवढ्या यंत्रणा लागतात, ह्या दोन वस्तू लागत असतात. पण शरीराची मलिनता घालवण्यासाठी, अंतःकरणाची चित्ताची मलिनता घालवण्यासाठी काय करावं लागतं? नाही निर्मळ जीवन आणि काय करेल? बाह्य स्वरूपाचं शरीर आपल्याला सुंदर दिसेल, बाह्य स्वरूपाची स्वच्छता आपली झालेली दिसेल, पण अंतरंगाची मळकटता मात्र ही साधू संतांशिवाय, आपल्या गुरुशिवाय कोणाला दिसत नसते. विठ्ठल विठ्ठल. अंतःकरणाची मलिनता घालवण्याचं एकमेव केंद्र, त्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. चित्ताला स्थिरता निर्माण करून देऊन, वृत्तीला स्थिर करून मन समाधानी जीवन जगणं केवळ याच केंद्रामध्ये होऊ शकतं, अन्यथा दुसरीकडे नाहीये. कर्मणुकीचे साधन दुसरे, करोडो रुपये खर्च करून थिएटर उभा केलेले आहेत, मॉल उभे केलेले आहेत, बरोबर आहे ना? तिथे जाऊन आपण पैसे देऊन कर्मणुकीचं साधन म्हणून बसतो, पण मनाला समाधान वाटत नाही. बरं वाटतं पण समाधान वाटत नाही. नीट आहे का? बरं वाटतं, समाधान वाटत नाही. डोकं दुखतंय, किराणा दुकानातून तू गोळी आणली, बरं वाटलं पण कमी नाही झालं. लक्षात घ्या, इथं आल्यानंतर बरंही वाटलं पाहिजे आणि समाधानही वाटलं पाहिजे. समाधान नाही, मनाला स्थिर करून भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ एकाग्र राहण्यासाठीच हे केंद्र आहे. कीर्तनाची परंपरा काय? जेने करोनी मूर्ती ठसावी, अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. साधू संतांची ही कीर्तनाची परंपरा आहे. कीर्तनाला प्रारंभ करीत असताना अभंगाचा उपक्रम आणि उपसंहार. माझा विषय काय चालू आहे? अनधिकारी व्यक्ती व्यासपीठावरती आल्यामुळे परमार्थाची अवस्था सुधारल्या गेली, व्यवस्था सुधारल्या गेली, पण अवस्था सुधारली नाही. ज्या दिवशी अवस्था सुधारेल त्या दिवशी व्यवस्था करण्यासाठी कोणी शिल्लकच राहणार नाही, व्यवस्थेची गरजच भासणार नाही. विठ्ठल विश्वसंत जगद्गुरु तुकोबारायाने आधी करून सकल संतांनी ह्या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर प्रत्येक जीवाचा प्रपंच सुखाचा व्हावा, परमार्थ सुखाचा व्हावा, यासाठी स्वतःच्या जीवनाचा विचार नाही केला, स्वतःच्या आनंदाचा विचार नाही केला, स्वतःच्या प्रपंचाचा विचार नाही केला. ज्ञानोबारांची 4 भावंड सोडली तर बाकी सगळी संत संसारिक होती. संसारिक होती. संसारी असताना सुद्धा कशा पद्धतीने जीवन जगावं हे संतांनी सांगितलं. संसारी असावे, असोनी असावे, असोनी नसावे. शांतीप्रमाण नाथ महाराजांनी तो गोड वर्णन केले बघा. पक्षी अंगणे उतरते, पक्षी अंगणे उतरते आणि ते का गुंतोनिया राहते. पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे. तैसे असावे संसारी. पक्षी आपल्या दारामध्ये येतात, चिमणी येते, कावळा येते, पोपट, कबूतर वगैरे असे पक्षी येतात. किती दिवस आल्यानंतर मुक्कामाला राहतात. 1-2 धान्ना त्याला मिळाला, 1-2 धान्ना, बस काही क्षणामध्ये उडून जातात. महाराज, माणसाचं जीवन तैसे असावे संसार. संसारात जास्त दिवस रममान झालं केवळ दुःखच भोगावं लागतं. म्हणून शहाणी माणसं येतात, आपलं कार्य करतात आणि कार्य संपल्यानंतर निघून जातात.
त्याला शहाणे म्हणावं. शहाणा पाहुणा त्याला म्हणावं. आल्यानंतर चहा झाला, चहा झाल्यानंतर नाश्ता झाला, फेरफटका मारून येजेपर्यंत भोजनाची तयारी झाली आणि 5 वाजता म्हटला पाहुणा येतो बरं का आता निघतो, जावं लागेल. त्याला शहाणा पाहुणा म्हणावं. 15 दिवस राहिला पाहुणा. 15 दिवस. किती दिवस राहिला? 15 दिवस. 15 दिवस राहिला. घरच्यांना म्हणावं लागलं, पाहुणं 15 दिवस झाले तुम्हाला? हो म्हणलं झाले. म्हणला घरचे किती काळजी करीत असतील, वाट बघत असतील, लेकर बाळ वाट बघत असतील, बायका पोरं विचार करत असतील, अजून एवढी दिवस. माझ्या मनात ते चालतं. म्हणला खूप वाट बघत असतील, संध्याकाळच्या गाडीने त्यांना इकडेच बोलून घ्यावं असं चाललंय म्हणला माझं. संध्याकाळच्या गाडीला पाहुण्याने घरच्यांना. ह्याला निर्लज्ज पाहुणा म्हणावं. कोणता पाहुणा म्हणावं? निर्लज्ज पाहुणा म्हणावं. बळ बळ ऐकणावने घरचा घर मालक काय केला? घरचा घर मालक कंडक्टर ओळखीचा होता म्हणून तिकीट अगोदरच काढून ठेवलं. बळच पिशवी घेतली, म्हणली आता थांबू नका तुम्ही, निघा. नाही म्हणता आलं नाही. याने काय केलं? कंडक्टरच्या एसटीच्या मागच्या बाजूने आतमध्ये घेऊन गेला, पिशवी वगैरे ठेवली, पाहुणा पुढे गेला, पिशवी ठेवली, पिशवी ठेवून खाली उतरजेपर्यंत ड्रायव्हर कडून खाली उतरून ह्याच्या अगोदर घरी. नाही कुणाच्या? सोडायला गेलेल्या पाहुण्याच्या. त्याला शहाणा पाहुणा म्हणता येत नाही. शहाणा पाहुणा त्याला म्हणावं काम संपल्यानंतर आपलं कार्य कमी वेळामध्ये जास्त कार्य. 2020च्या मॅच सारखं कमी ओव्हर मध्ये जास्त रन आणि वर्ल्ड कप दुसऱ्याला. तसं झालंय आपण. ऐका, या महाराष्ट्राला काही रत्न लाभले महाराज. या महाराष्ट्राला स्वामी विवेकानंदांनी शिकागोची धर्म परिषद वयाच्या 16व्या वर्षी जिंकवली. गीता ग्रंथाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ कारागृहामध्ये निर्माण केला. ज्ञानोबारायांनी माझ्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी निर्माण केली आणि अवघ खेळायचं बागडायचं तारुण्यामध्ये 22व्या वर्षी ज्ञानराजांनी समाधी घ्यावी. 42व्या वर्षी तुकोबारायांनी वैकुंठाला जाण्याची अपेक्षा करावी. तरणा बाण मुलगा असा कोणत्याही आईला वाटत नाही. सांगा, सुखदेवाला भगतसिंगाला फाशी झाली त्यावेळेला वय काय होतं भगतसिंगाचं? भगतसिंग आम्हाला काय करायचं वय विचार. याला शहाणे म्हणावं. आमचा 80, 90, 95 अजून म्हातारा चाबी कमरेची काढीत नाही. कळलं? 95 आणि सन्मानाने सांगताय अजून अभिमानाने 95 झाले म्हणलं अजून 10-5 वर्षे बरं वाटतंय. माणसाला मरण आवडत नाही. ज्ञानोबराय म्हटले, आगा मर हा बोल नसा हाती. मरण तर आवडत नाही, दुसऱ्याने मर म्हणलेलं सुद्धा आवडत नाही. विठाल विठाल. संसार करीत असताना संसारामध्ये फक्त दिसा. आता मला सांगा, माणसा जीवाने कथा कीर्तनामध्ये असलं पाहिजे का दिसलं पाहिजे? बोला बरं, कोण सांगा? कोण बनेगा करोडपती? उत्तर सांगा, फक्त पैसे मागू नका. कीर्तनामध्ये असलं पाहिजे का दिसलं पाहिजे? मफलरवाले सांगा हो तुम्ही. कीर्तनात असलं पाहिजे, संसारात असलं पाहिजे का दिसलं पाहिजे? माणूस कीर्तनात असाव का दिसाव? संसारात असाव का दिसाव? आपण कीर्तनात असतो का दिसतो?
असतो का दिसतो, कसं करतो, मोकळ्या मनाने बोला, काही टेन्शन घेऊ नका. आपण असतो का दिसतो, आपण फक्त दिसतो. संसारात असतो का दिसतो, असतोही दिसतोही. कीर्तनामध्ये दिसतो आणि कीर्तनाचा संसार करीत असतो, लक्षात घ्या. बरं आता मला सांगा, शरीरासाठी कपडे का कपड्यासाठी शरीर आहे? शरीरासाठी कपडे का कपड्यासाठी शरीर? पायासाठी बूट का बुटासाठी पाय? डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं? डोक्यात टोपी घालतो का टोपी डोकं घालतो? पायात बूट घालतो का बुटात पाय घालतो? डोक्यात टोपी का टोपी डोकं? बोला बोला. डोक्यात टोपी म्हणजे डोकं फोडतो ना, आतमध्ये टोपी घालतो. टोपी डोकं आहे बरं का, टोपी डोकं आहे. बाळ्या रानात चाललाय तसा नको जाऊ, पायात बूट घाल. पायात बूट नाही, बुटात पाय, बुटात पाय, टोपीत डोकं. आता ऐका, मग आता मला सांगा, संसारामध्ये एवढं मोठं दुःख भोगत बसण्यापेक्षा साधू संतांनी सांगितले, बाबांनो तुम्ही असायला परमार्थात असलं पाहिजे आणि दिसायला प्रपंचात दिसायला पाहिजे. का? संसार नगरे बाजार भरला भारी, काम क्रोध लोभ यांना गिराईक पाही, यात सुख नाही त्यात सुख नाही, संसार नगरे बाजार भरला भारी. संसारामध्ये युगा आपल्याला प्रमाण म्हणायचं, कितीतरी माहिती आहे दुःख बांधवडी आहे हा संसार, बरं का. संसार दुःख मुळ चौकडे विंगळ ठाऊकचे आहे संसार दुःखाचा. मग एवढं जर सगळे आपल्याला अभंग पाठ आहे, मग संतांचं वचन खोट आहे का? सुखे करावा संसार. पण एवढं आपल्याला पाठ आहे, पण पुढचं न संडावे हे महत्वाचं आहे. सुखे करावा. अजून सांगू तुम्हाला, संसाराचे अंगी अवघे व्यसन, संसाराचे अंगी अवघे व्यसन.
आला मुद्दा लक्षात घ्या. कोण्या या कीर्तने आम्ही शुद्ध झालो. संसाराचे अंगी अवघीच व्यसने. जर या कीर्तनाने मनुष्य शुद्ध होतो, पवित्र होतो, बरं का, निर्भयता आमच्या जीवनामध्ये प्राप्त होते. जर तुकाराम महाराजांचं जर वचन असेल तर किती वर्ष झाले आपल्या सप्ताह पाठ? बरेच म्हणजे मध्ये काही तरी 14-15 14-15 त्याच्या अगोदर भरपूर वर्ष. 14 वर्ष धरू आपण. 14 गुणिले 8 8 10 80 8 चोक 32. 80 32 किती झाले? 80 32 किती झाले? 112 कीर्तनकाराचे कीर्तन इथं झालेले. 14 वर्षाच गणित करू आपण, बरोबर. मधले बाकीचे काही संतांच्या पुण्यतिथी मग हे सोडून द्या. 112 सोडून द्या. त्याच्यातले 50 कीर्तन तरी ऐकले असाल. वरचे एक म्हणजे 62 देवाला सोडून देऊ आपण. पहिलं देवाला सोडून द्यायचे ना, काही देवाला सोडून देऊ, बरोबर आहे ना. मग 50 तरी कीर्तन ऐकले असतील. 50 बरोबर आहे ना. 50. महाराज म्हटले आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध तर मरू दे तिकडं, शुद्धच जाऊ द्या. काय जे असेल ते त्या शुद्ध अशुद्ध बद्ध मुक्त हा विषय सोडून देऊ आपण. 50 कीर्तनामध्ये कीर्तन ऐकून माळ घालायची तरी इच्छा व्हाव की नाही? झोपले का काय? बाकीचं सगळं सोडून द्या. 50 कीर्तन ऐकून तुळशीची माळ गळ्यात घालायची इच्छा झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे? बाबा तुम्ही इथलेच आहे ना? झाली पाहिजे का नाही झाली पाहिजे सांगा. घातल्यात का बऱ्याच जणांनी एवढ्या 14 वर्षात? काढल्या म्हणजे सप्ताह चालू झालं तसं माळा काढल्यात मध्ये नाही. मला ऐकायला कमी खरंय. अवघड आहे महाराज, अवघड. अजून एक सांगू तुम्हाला. महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी बरं का किती लांब गेला, कोणत्या गाडीने गेलं हे महत्वाचं नाही. महाराष्ट्रातल्या कीर्तनकारांनी किती लांब गेले, कोणत्या गाडीने गेलं, पाकिट किती ठरलं होतं, याचा विचार न करता ज्या ठिकाणी आपण कथा कीर्तनाला गेलो ना, कमीत कमी तिथले 5 तरी नवीन माळकरी झाले ना, याच्यासारखा आनंद परमार्थाचा दुसरा कोणता नाही. 5 माळकरी. आणि प्रत्येक वर्षी 5 माळकरी कीर्तनामध्ये हो. सप्त्यामध्ये लय म्हणलो का मी? जास्त म्हणलो का मी? प्रत्येक वर्षी 5 नवीन माळकरी. माझ्या तरुण बांधवांनी व्यसन सोडून द्यावं आणि वारकरी संप्रदायाचा स्वीकार करावा. ज्ञानोबरायाचा तुकोबरायांचा भक्त म्हणून ही तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करावी. किती म्हटलो मी? 5. 14 वर्षात किती झाले असते? 70 झाले असते, बरोबर आहे. दरवर्षी 5 माळकरी नवीन व्हावं तर पुढच्या वर्षी सप्ताह करावं, नाही तर सप्ताह सरळ बंद करून उगाच जागरण गोंधळ ठेवीत राहावं राहतात. 2-3 लाख रुपये खर्च. आता परवाच्या दिवशी आमच्या चिंचाळला 5 लाख रुपये खर्च आहे सप्त्याचा. 5 लाख रुपये सप्त्याचा खर्च करून जर 5 माळकरी त्या सप्ताह कालावधीमध्ये एखाद्याचा माझ्या तरुण बांधवावरती त्या सप्त्याचा परिणाम होत नसेल, कीर्तनाचा होत नसेल, भागवताचा होत नसेल, व्यसनापासून जर आमची पोरं जर सुधरत नसतील, सप्ते करून तरी काय उपयोग? याचा दोष त्यांचा नाही, याचा दोष आमचा आहे. याचा दोष आमचा आहे. म्हणून लक्षात घ्या, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. शुद्ध होण्याचं केंद्र आहे महाराज. अजून सांगू तुम्हाला, ऐका. संसाराच्या तापे तापलो
कुटुंबाची सेवा करीत असताना मला नको नको झाले प्रभू, म्हणून तुझे आठविले पाय. देवा, माझी एकच विनंती तुमच्या चरणाजवळ आहे, एकच. ह्या विश्वामध्ये आतापर्यंत मी जगाला सांगितलंय हात पसरी जिने धिक्कत्याची. कुणापुढे हात पसरण्याची माझी सवय नाही, आणि वारकरी संप्रदाय कधीच कुणापुढे हात पसरत नाही. लक्षात घ्या, हात पसरतो तो वारकरी नाही, हात पसरतो ते वारकरी नाही. माझी सेवा आहे. म्हणून प्रभू, माझी एक फक्त तुम्हाला विनंती आहे. ते म्हणजे भगवान परमात्मा म्हणतात, नेमकी काय विनंती आहे तुमची? प्रगट तरी करून दाखवा, इच्छा तरी सांगा तुमची काय आहे. महाराज म्हटले, ऐसे द्यावे काही झालं, ऐसे द्यावे काही देवाकडे विनंती करतात, ऐसे द्यावे काही दान. देवा, तुम्ही देण्यासाठी उदार आहात हे मला मान्य आहे. ऐंसा तो समर्थ, ब्रह्मांडाचा धनी, वर्म हे जाणून शरणालो. तुम्ही दातृत्ववानामध्ये पहिला नंबर आहे तुमचा. तोची एक दान शूर दाता. दातृत्ववानात पहिला नंबर आहे. म्हणा, कर्ण कमी पडतोय. राजा बळी त्रिभुवनाची संपत्ती भगवान वामन देवाला दान केली तरी कमी पडतोय, त्याचं नाव आलेलं नाही यादीमध्ये. तुमचं आलेलं आहे. दातृत्ववानामध्ये परिपूर्ण आहात. दुसरी गोष्ट असं आहे, मागणारे कोण आहेत, मागणी कशाची आहे, मागणीचा हेतू कसा आहे, बरं का, मागणीचा हेतू कसा आहे, आणि त्या मागणीचा विषय कुठपर्यंत प्रचाराच्या माध्यमातून प्रसाराच्या माध्यमातून जाणार, फार महत्वाचं आहे. मागणारे तुकाराम महाराज आहेत. मागणी जनकल्याणासाठी आहे. मागणीचा हेतू शुद्ध आहे. आणि ह्या मागणीचं वैभव मृत्यू लोकात नाही, त्रिभुवनामध्ये पसरणार आहे. हा झाला एक पार्ट. दुसरी बाजू असं आहे, देणारा कोण आहे.
देण्यासाठी त्याला तो स्वतः हजर असावा लागतो, देण्यासाठी त्याला स्वातंत्र्य असावं लागतं, जे द्यायचंय ती वस्तू त्याच्याकडे असावी लागते बरं का, आणि देण्याची इच्छा असावी लागते. मागणाऱ्याचे संपले तर देण्याचे ऐका. देणारा कोण आहे? तो जगाचा बाप आहे बरोबर. बर त्याला कोणाला विचारायची गरज आहे का? नाही, तो स्वतंत्र आहे, तो स्वतंत्र आहे. बर जे द्यायचंय ती वस्तू त्याच्याकडे आहे का? त्याच्याकडे नाही असं काय? जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले. देवाकडे काय नाही, पांडुरंगाकडे काय नाही. अणु रेणू पासून ज्यांनी हे निर्माण केलंय, वैभव निर्माण केलंय, सगळं त्याचा. बरं देण्याची इच्छा, अरे देण्यासाठी तर तो म्हणतो प्रत्येकाला टाहो फोडून हाक मारून सांगत असतो बरं का. घातीला दुकान देती आली अशी दान, संतांच्या माध्यमातून हे प्रमाण लागू होतं. पण तो म्हणतो वाट पाहे उभा काय भेटीची आणि कृपाळुतातली. तो शुद्ध सात्विक अंतःकरणाच्या भक्ताची इच्छा करीत असतो, वाट पाहत असतो कधी एकदा येईल मला भेटेल. तो स्वतंत्र, तो आपल्यासारखा. आपल्याला बघा सप्त्याला पट्टी द्यायचं म्हटलं, सप्त्याला पट्टी द्यायचं म्हटलं, सप्त्याला पट्टी द्यायची म्हटलं घरामध्ये 25,000 रुपये पडून येत बरं का. परमार्थिक माणूस आहे, रोज कथा कीर्तनाला येतो, वारकऱ्यांना व्यवस्थित संभाषण चालू असतं, देण्याची इच्छा आहे, पैसाही जवळ आहे. पण पट्टी मागायला लोक उद्या या, उद्या या, पैसे नाही आहेत म्हणला, पैसे घरात, चाबी नाही ना म्हणला, चाबी आहे, चाबी मग द्या ना. माझी चाबी गेली म्हणला कपडे धुवायला, नाही कळलं झोपा. कपाटाची चाबी आहे, देणारा माणूस जागेवर आहे, ह्याची चाबी नाही, याच्या डोक्याची चाबी मंडई करणारी. म्हणला तिनं नाही म्हणला, तिनं आल्याशिवाय दे ना गड्या म्हणला मी. कसा करावा? पैसा आहे, व्यक्ती जाग्यावर आहे, पण देण्याचं स्वातंत्र्य नाही. लक्षात घ्या, देण्याचं स्वातंत्र्यही आहे, देण्याची इच्छाही आहे, देणारी व्यक्ती उभी आहे, पण देण्यासाठी काहीच नाही, काहीच नाही. हस्तिनापूर मध्ये दुर्योधनाने राजा भगवान श्रीकृष्णाला निमंत्रित केलं. आइये भगवान, पधारिये, वेलकम. अशा रोडनी रांगोळी काढल्या, धर्मध्वज लावले, लाइटिंग टाकली, भगवान परमात्मा येणार. पण भगवान श्रीकृष्णाने दुर्योधनाचं निमंत्रण नाकारलं, नाकारलं निमंत्रण. आणि निमंत्रण नाकारून कुठल्याही प्रकारचा मेसेज नसताना, कुठल्याही प्रकारची कल्पना नसताना तो आमचा भगवान परमात्मा विदुर काकाच्या घराकडे गेले. विदुर काकाच्या घरी गेले. विदुरजीला वाटलं आता भगवान परमात्मा जगाचा बाप आलाय. अरे एवढं सगळं हस्तिनापूरचं वैभव ज्यांच्या दारामध्ये लोळतंय, श्रीमंती ऐश्वर्य, त्यांच्याकडे न जाता आज गरीबाच्या झोपडीत आलाय. काय द्यावं देवाला? काय द्यावं? काहीच नाही महाराज. विदुरा घरच्या भक्सोनी कन्या, कन्या नाही कन्या, परमानंद झाला. अरे ज्यांच्या दारामध्ये काही खायला नव्हतं, लेकरं उपवासी असायचे, लेकरं उपवासी असायचे, घरातली संपत्ती समाजाला दान करून टाकलेली आहे, दान करून टाकलेली.
आणि एके दिवशी असेच भगवान परमात्मा आले. दरदरीत पाण्या माझी रांदियल्या कन्या, काय करू उपचार, ओप मोड की जर्जर. तुकोबारायांच्या जीवनातली अवस्था आहे माझ्या. देव घराला आला, भक्ती सन्माने पूजिला, देव घरा आला. भगवान परमात्मा आले. देवाला बसायला काय टाकावं इथून पंचायत होती महाराज. आहे का देवाला देण्यासाठी काही नाही तरी माझा भगवान परमात्मा तिथे गेला. बरोबर. अजून सांगू तुम्हाला, अक्रूराने मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाने दाऊ भैयाला नेण्यासाठी कंसाचा रथ घेऊन आला. अक्रूरजीने मथुरेमध्ये गेल्यानंतर रथातून भगवान परमात्मा उतरले आणि मथुरेमध्ये फेरफटका मारित असताना कंस मामाला भेटण्याच्या अगोदर निकटवर्ती आणि अंतःकरणातून भक्ती करणारी एक तिथे माता होती. तिचं नाव कुब्जा. कुब्जेसी रथ झाला मनमोहन मुरलीवाला. मनमोहन 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 मुरलीवाला, नंदाचा घरी भगवान परमात्मा गेला. त्यांच्याकडे देण्याची इच्छा आहे, स्वातंत्र्य आहे, व्यक्ती समोर उभी आहे, पण देण्यासाठी काहीच नाही हो. अजून असं एक पात्र रामायणामध्ये होतं. रामा रघुनंदना आश्रमात या कधी रे. प्रसंग तुमच्या डोळ्यासमोर आला महाराज. प्रसंग माझा भगवान येणार आहे म्हणून बोर शबरीने आपल्या पात्रात द्रोणात आणून ठेवली होती महाराज. द्रोणामध्ये तेही देवाला आंबट लागू नये म्हणून एक एक चावायची आणि गोड लागलेला अर्ध खाऊन चावून त्याच्यामध्ये ठेवायची. हो, उष्टी बोर सुद्धा खाल्ली हो. थोर प्रेमाचा कशासाठी मी सांगतोय, दातृत्ववान असावा लागतो, देण्याची वस्तू त्यांच्याकडे असावी लागते, देण्याची इच्छा पण असावी लागते. ह्याला दाता म्हणतात. इथे भगवान परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐंसे द्यावे काही दान. दानाचे प्रकार अनेक आहेत, अनेक आहेत महाराज. तुम्हाला नेमकं दान पाहिजे, मागण्याचा अधिकार तुमचा का आहे तर 8 पिढ्यापासून तुमच्या कुळामध्ये परिवारामध्ये चालत आलेली भक्ती आहे आणि त्या परमार्थ साधनेचं ओझ माझ्या मस्तकावरती झालेलं आहे. ते तुम्हाला एकदा मी काहीतरी सेवाभाव म्हणजे काहीतरी दिल्याशिवाय तुमच्या ऋणातून मुक्त होणार नाही. मी पण आज दिल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही. तुम्ही आईशे द्यावे काही दान, कोड्यात बोलू नका.
कोड्यात बोलणं अवघड असतं महाराज. कोड्यातल्या बोलण्याने माणसं पागल होतात काही काही. ते पेपरच्या वर्तमानपत्रामध्ये एका कोपऱ्याला कोड येत असतं बघा. भरायचे काम धंदे सोडून ते कोड सोडवण्यासाठी माणसं दिवसभर त्या कोड्यात पडत असतात. नाही कळलं? कोड सोडवण्यासाठी कोड्यात पडत असतात. असं कोड्यामध्ये बोलू नका तुम्ही. स्पष्ट सांगा महाराज तुम्हाला काय पाहिजे, त्याचं वर्णन त्याची मागणी अभंगाच्या पहिल्या चरणात. काही दान कैसे द्यावे कंठी राहू ना, ऐसे द्यावे काही दान. म्हटले देवा मला दुसरं काही नको, अखंड खंडे ना जीवन रामकृष्ण नारायण. कंठामध्ये तुझं सतत नाव राहिलं पाहिजे. देवाची आणि गुरुची कृपा असल्याशिवाय कंठात नाव राहत नाही. लक्षात घ्या, कंठात एकतर नाव राहत नाही, राहिलं तर ओठावर येत नाही. कंठावर राहत नाही, राहिलं तर ओठावर येत नाही. साधूची आपल्या गुरुची आणि परमेश्वराची कृपा असावी लागते. बर, कंठी राहू नाम, कंठीच कामा घेतली. लक्षात घ्या, कंठ, कंठामध्ये काय, शरीराचा मुख्य भाग म्हणजे कंठ आहे. मस्तक आणि कंठ आहे.
बरोबर आहे, कंठ आहे. अजून दुसऱ्या एका अभंगामध्ये कंठी धरिला, बोला पुढं, कृष्णमणी अवघाजनी प्रकाश. सुंदर सुंदर गाणारी माणसं आहेत महाराज, सुंदर सुंदर गाणाऱ्या माणसाला, प्रयत्न करून गाणाऱ्या माणसाला देवाने कंठ दिलेला असतो, बरोबर, आणि बाकीच्याला नरडे दिलेले असतात, नाही कळलं? बाकीच्याला काय दिलेले असतात? नरडे दिलेले असतात. वाजवणारी, सुंदर वाजवणारी माणसे, सुंदर गाणारी आहेत, काही काही सुंदर खाणारी सुद्धा आहेत. प्रत्येकाचा स्पेशल वार्ड आहे, जाऊ द्या, मला तो विषय सांगायचा नाही. तुकोबाराय म्हटले, कंठी राहू नाम. कंठामध्ये सातत्याने नामस्मरण करण्यासाठी, नाम राहण्यासाठी देवाकडे मागणी मागण्याची काय आवश्यकता? बोला, हे आपल्याला माहिती नाही का? माहिती आहे? माहिती आहे. माहिती असून सुद्धा त्या नामाचा कदाचित कधीच विसर पडू नये म्हणून देवाकडे मागणी मागावी लागते. आपण संसारिक माणसं, आपल्याकडनं विसर पडत असतो. मला जन्माला येतानाच सांगतो, देवाला आपण वचन देऊन आलेले आहे, सर्वांना प्रमाण माहिती आहे, बरोबर आहे ना? जन्माला येताना मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्टेच्या दातरी, उकडून 9 मास वरे. आईच्या गर्भामध्ये काय सांगू गर्भेची यातना, मज भोगेता. हा जीव आईच्या गर्भामध्ये दुःखाचे भोग भोगत असताना देवाला विनंती केली, प्रमाण माहिती आहे. 8वीन पाय. आता ऐका, कारण कंठात नाम आपल्या का राहत नाही त्याचं कारण सांगतो. देवाला काय सांगितलं? 8वीन पाय. बरं ठीक म्हटले, ह्या दुःखातून तुला मुक्त केलं, करशील काय? हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. देवाला काय केलेलं आहे? वचन देऊन आलेलो आहे आपण, बरोबर ना? वचन देऊन आलेलो आहे, पण जन्म झाला, मृत्यू लोकाची हवा त्याला लागली आणि बेमान झाला. लक्षात, जन्माला येण्याच्या अगोदर आईच्या गर्भामध्ये असणारा पिंड पवित्र आहे महाराज, स्वच्छ आहे, निर्मळ आहे, साक्षात परब्रह्म परमेश्वराची मूर्ती आहे. पण ज्या वेळेला थोडे दिवस गेले, 15 दिवस, महिना, आईला ओळखायला लागतं, डॅडीला ओळखायला लागतं, पप्पा, आजोबा, आजी, आणि यांच्या माया मोहाने ते मलिन होत असतात. आकाशातून पडलेला पावसाचा थेंब स्वच्छ पडत असतो, पण जमिनीला स्पर्श झाल्यानंतर तो मलिन होत असतो, तो गढूळ होत असतो. तसं जीव जन्माला येताना हा स्वच्छ आहे, पण प्रत्येकाच्या ममत्वाने तो मलिन झालेला असतो आणि बेमानी करायला चालू करतो. हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. आता मला सांगा, देवाला आपण वचन दिलेले, रात्रंदिवस मी तुझं भजन करणार. काय केलं? वचन दिलंय ना, रात्रंदिवस भजन करणार. रात्रंदिवस भजन आपण करतो का? इमानदारीनं सांगा, खरं खरं सांगा. इथं कीर्तनात बसून तरी खरं बोला. रात्रंदिवस भजन करतो का आपण? तुम्ही एकट्याला नाही म्हणत मी, आपण सगळे त्यात, मी पण, मला पण धरा त्यात. रात्रंदिवस करतो का? कीर्तन संपल्यावर मला हाणायचा विचार आहे का तुम्ही? बाबा तुम्ही सांगा, रात्रंदिवस भजन करतो का आपण? कधी कधी करतो. शनिवारी एकादशीला आणि शनिवारी, आणि मध्ये काय पाकिस्तानला जाता काय युद्धाला? मध्ये कुठे जातात? शनिवारी एकादशीला, आणि द्वादशीला कुठं असते? अड्डा. किती महाराज माहिती आहे तुम्हाला? अवघड आहे. आपण देवाला वचन देऊन आलो, चला याच्या पुढे संतांनी आपल्याला सवलती किती दिल्यात बघा, बरं का? ज्ञानोबा म्हणतात, तरी गाई शेकरी या 8 प्रहारा माझारी, मोटकेची निमिष भरी दे तू जाय.
बाबा ठीक आहे, तू संसारिक माणूस आहे ना, तुझ्या पाठीमागं सगळं कुटुंब सांभाळायचा व्याप आहे ना, 8 प्रहर आहेत, त्या 8 प्रहरातून मोठके निमिष ते तुझा आहे. माणूस म्हणला कसं काय शक्य आहे, कोणत्या प्रहरी म्हणून द्यायचं? अहो म्हटलं सकाळी सकाळी आम्हाला ब्रह्म मुहूर्तावरती कामं असतात, गुरढोरं चारायचे असतात, लेकरा बाळांना शाळेत सोडायचं असतं, दुपारच्या वेळेला स्वतःची स्नान संध्या पूजा भोजन वगैरे हे बाकीचं राहिलेलं असतं. पण कधी कामातून वेळच मिळत नाही ना हो. मग ह्याच्या पुढे अजून साधू संतांनी सवलत दिली, कामातून वेळ मिळत नाही ना, मग एक काम कर, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. कसं काय जमलं हो म्हटलं, कामामध्ये कामन काही म्हणा राम राम, हरभरा पेरायचा आहे रामकृष्ण हरी म्हणताना हातातलं बीज संपलं का राहिलं हे कळलं का? आम्ही रामस्मरण करताना तसंही काही जमत नाही हो म्हणला, याच्यापेक्षा काहीतरी सोपं सांगा. नाथ महाराजांनी त्यांना सांगितलं, एक काम करा म्हणला, हरी बोला देता हरी बोला घेता सर्व कामे करीता. हो म्हणला, ते तर तेवढं सोडून बोला म्हटला, आपला व्याजाचा धंदा आहे. रामकृष्ण हरी म्हणताना कुणाला 1 लाख रुपये दिले, किती टक्क्यावर यांनी दिले हे विसरून गेलो तर त्याचा तोटा कुणी सहन करायचा नाही. कळलं म्हणले, मग ह्याच्यापेक्षा काहीतरी सोपं सांगा. मग त्यांनी सांगितलं, बघा संतांनी सांगितलं, उठता बसता हरी बोला. आता काय हरी म्हणजे त्याच्यामध्ये भगवान शंकर आले, त्याच्यामध्ये पांडुरंग परमात्मा आले, त्याच्यात रामचंद्र प्रभू आले, बरं का, अरे का, त्याच्यामध्ये सगळे देव आले. हरी म्हणल्यावर उठता बसता हरी बोला. आता काय अवघड आहे का? हो बोला बोला, आता काय अवघड आहे का? नाही ना. मग थोड्या वेळाने बघा, बसताना माणसं म्हणणार बसताना, उठताना हे मधलं मागचं डामग बघा, कधी बोला कधी बोला. मग आता मला सांगा, आपण देवाला वचन देऊन आलोय, आपण इमानदार आहेत का बेईमान आहेत? खरं सांगा. हा बेईमान. मान्य करावं माणसानं, आपली चूक मान्य करावं. लक्षात घ्या, ही बेमान आई रे, बेमान दुनिया आई रे. भविष्य काळामध्ये बेमान होणार आहेत लोक. म्हणून तुकोबारायांनी तुमच्या आमच्यासाठी मागणी मागितली, ह्या गोष्टीचा विसर नाही पडला पाहिजे, कंठात सतत नामस्मरण राहिलं पाहिजे. एक कारण. दुसरं कारण, कंठात जर सतत नामस्मरण राहिलं तर बरं का, वाईट वाचार्थ माणसाच्या ओठावरनं बाहेर पडत नाही, बरं का, पापाची भावना बाहेर पडत नाही, पापाचे उद्गार बाहेर पडत नाही. तिसरा मुद्दा असा आहे, एखाद्याने विष जरी दिलं महाराज तर ते कंठातून आतमध्ये जात असताना त्याचा अमृत होत असतात. नामस्मरण असल्यानंतर विष का प्याला राजाजीने भेजा, पीवत पीवत मेरा हसीरे. विष का प्याला राजाजीने भेजा. माझ्या राधेच्या कंठा, आमच्या मीराबाईच्या कंठामध्ये सतत भगवान कृष्णाचं नामस्मरण होतं, म्हणून घरच्या लोकांनी विष पाजलं, दुसऱ्या लोकांनी नाही. घरच्या लोकांनी विष पाजलं तरी त्या विषाचा प्रभाव मीराबाईवरती झाला नाही महाराज. काही तेरी आँखियों में पानी, काही तेरी आँखियों में पानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम कशामुळे? कंठामध्ये नामस्मरण. चला, हे भक्ताचे उद्गार मी आपल्या समोर सांगितले. जगाचा संहार करणारे माझे भगवान शिवजी 14 समुद्र मंथन करीत असताना 14 रत्न निघाले, त्यामध्ये एक हलहल विष निघाले. सगळ्या देव लोकांनी मिटिंग घेतली, बाकीचे राजभोग सगळ्यांनी वाटून घेतले. कौस्तुभ मणी कोणी घेतला? पांडुरंगाच्या गळ्यामध्ये कंठी कौस्तुभ मणी विराजित. ऐरावत हत्ती कुणाला दिला? इंद्रदेवाला दिला. कामधेनु गाय कुणाला दिली? ऋषी मुनींना दिली. हो, कल्पवृक्षाची झाडी कुठे गेली? स्वर्गात. मेनका, उर्वशी, रंभा सगळ्या स्वर्गात पाठवल्या. हाल विष निघाला. आता हे घेणार कोण? हे विष प्राशन करणारा आपल्यापैकी एकच म्हटले भगवान शिवजी.
आणि त्या विषाचा कलश घेऊन भगवान शिवजीकडे गेले. जगत कल्याणासाठी भगवान हे विष प्राशन आपण करावं, नाहीतर हे विष जर मृत्यू लोकात गेलं तर ह्या विषाचा प्रभाव एवढा आहे माणसं जळून त्याची राख सुद्धा सापडायची. आमची जगत कल्याणासाठी भगवान शिवजीने डोळे लावले. डोळे लावल्यानंतर पहिलं नामस्मरण चालू केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाचं भजन चालू केलं. राम भजन करी महादेव, राम पूजे सदाशिव. म्हणजे हे दोन एकमेकाला एक मिनिट सुद्धा सोडून राहू शकत नाही, एक क्षण सुद्धा. फक्त भांडणं आमच्यात चालू आहेत. देवाची वाटणी करणारे तुम्ही आम्ही कोण? हरिहरा भेद नाही नका करू वाद. देवाची वाटणी आपण म्हणतो. एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई, ते एकमेकाच्या हृदयात आहेत. रामचंद्र प्रभू संकट आल्यानंतर भगवान शिवजीचं भजन करतात. भजन नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय. रामचंद्र प्रभू भगवान शंकराचं भजन करतात. ज्या वेळेला संकट येईल त्या वेळेला. अजून पुढे जाऊन सांगू, रामायण आम्हाला सांगताय लंकेवरती स्वारी करायची आहे, समुद्रावरती सेतुबंधन करायचं आहे. काय केलं पाहिजे? हो, काय केलं पाहिजे? आमच्या भगवान प्रभू रामचंद्राने रामेश्वर येथे वाळूचं शिवलिंग तयार केलं. भगवान शिवजीने स्थापन केलेलं आहे रामेश्वरचं शिवलिंग. 12 ज्योतिर्लिंगापैकी आहे आणि 4 धामापैकी एक धाम पण आहे. म्हणजे रामचंद्र प्रभूला ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला भगवान शिवजीचं भजन करायचे, आणि शिवजीला ज्या ज्या वेळेला संकट येईल त्यावेळेला प्रभू रामचंद्राचं भजन करायचे. विषाचा कलश हातात घेतला, कलश हातात घेतला आणि भजन चालू केलं. कसं केलं तुम्ही बी करा, मी पण सांगतो तुम्हाला. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय. मगापासून मी 11 वाजत आले. कंठी राहू नाम, देवाचं नामस्मरण कंठा कसा असावं. भगवान शिवजीने नामस्मरण केलं, आपणही करून म्हणलो. पण काय माणसं एवढे मोंड आहेत, आधी बात बोट हलेले नाही आणि हातही हलेले नाही, नुसते बघायला येत असे. भजन केला, आनंद. परवा बिलोलीला मी कलाकारांना घ्यायला गेलो होतो. बिलोलीला चिंचाळला कथा चालू असतात, गाडी घेऊन गेलो. वर्ध्यावरनं काय आले, चंद्रपूरवरनं काय आले.
एसटी स्टँड मध्ये थांबलो तर एक जण मोठ्या मोठ्याने हसायला पुढ पुढ हसाले मोठ्या मोठ्या. मी म्हणलो का हसायला? नांदेडला जायचं होतं म्हणला. बर बर एसटीत बसलो म्हणला. हाफ तिकीट होतं पण हाफ तिकिटाचे 50 रुपये देऊन तिकीट काढलं म्हणून. या बघा म्हणला खिशाचे तिकीट. म्हणलं चांगली गोष्ट आहे. हा चांगली कशी आहे म्हणला. एसटीतून उतरलो म्हणला एसटी गेली निघून. लपून बसलो होतो म्हणला माग नाही कळलं. झोपा. अरे येते कोणाचे काय बा गेले आणि ज्याचे त्याने अनहित केले. अरे एसटीला न जाता 50 का होईना भरले ना. भरले का नाही. कंठामध्ये नाम राहण्यासाठी आणि माणसाला दुःख दारिद्र्यातून मुक्त करण्यासाठी विश्व कल्याणासाठी माझ्या तुकोबरायांनी मागणी केलेली आहे. कंठी राहू नाम. आणि ते नाम कंठामध्ये देत असताना ठेवत असताना दुसरी एक मागणी त्याच्यामध्ये मागितली. अंगी भरून या प्रेम. प्रेम असावं लागतं महाराज. प्रेम जर नसेल, आम्ही मगाशी बोलताना हा विषय झाला संपत पाटलाचा माझा. अलीकडे महाराज जुन्या काळात पाहुणे रावळे आले ना 2-2, 3-3 दिवस राहायचे. एवढी आपुलकी, एवढा जिव्हाळा, एवढं प्रेम होतं महाराज. आता फॉर्मॅलिटी आहे फक्त. या 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 चहा पाणी घेता का, नाश्ता घेता का, जेवण करता का, इंड्रेल घेता का म्हणत नाहीत. फक्त एवढे फक्त हे घेता का आणि ते घेता का, द्यायचा मायचा पत्ता नाही. अवघड आहे. लक्षात घ्या. प्रेम नावाची चीजच हरपली महाराज. प्रेम नावाची वस्तू हरपल्यात जमाय. आता हरपल्यामध्ये माझे तुकोबारामध्ये माझ्या साधू संतांनी सांगितलं परमार्थ करीत असताना भक्ती प्रेमाविन ज्ञान नको दे. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको दे. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे. हे बघा भजनात भाव असावा लागतो आणि चित्तात देव असावा लागतो. चित्तात देव. काही गोष्टी असाव्या लागतात आणि काही गोष्टी नसाव्या लागतात. शरीरात पित्त असावं लागतं. पित्त, वात, कफ आणि पित्त ह्या 3 गोष्टी शिवाय शरीर जगू शकत नाही. फक्त जास्त झाल्यावर बी जगू शकत नाही, कमी झाल्यावर लेवल पाहिजे. बरं का. शरीरात पित्त, बाजारात पत, शेतामध्ये खत, घरात एकमत. ह्या गोष्टी असाव्या लागतात. काही गोष्टी असाव्या लागतात, काही गोष्टी नसाव्या लागतात. आता ऐका, घर में आई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या देखना कमाई. शेतात आई वडील, घरात आई वडील असावे, गोट्यात गाय असावी. गाय राष्ट्रीय पशुचा दर्जा द्या म्हणून वारकरी संप्रदाय अनेक वर्षापासून शासनाला मागणी करतोय. लक्षात घ्या. गाय असावी. गायीच्या शरीरात 33 प्रकारचे देव आहेत. गायीच्या शरीरात 33 प्रकारचे देव आहेत. आणि म्हणून आपण भाऊबीजेच्या अगोदर वसू बारसला आपण गायीची पूजा करतो. त्याच्या पाठीमागचे अनंत कारण आहे. गोठे में गाई, खेत में भाई. शेतात काम करायला भाऊ असावा. ह्या गोष्टी असाव्या. आता ह्या 3 गोष्टी नसाव्या. कोणत्या? खेत में नाला, गोठे में हेला और घर में साला, उसका कभी न होगा भला. शेतात नाला नसावा. आपल्या शेतातलं पाणी म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपल्या शेतातली माती दुसऱ्या शेतीत घेऊन जाते नाला असल्यावर. गोठे में हेला म्हणजे म्हशीचा पिंट्या. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हलगट. आता कसं त्याला रेडा म्हणतात, त्याला टोनगा म्हणतात. हलगट काय आपल्या डोक्यातून जात नाही. आणि ते हलगट म्हणजे नुसतं म्हशीच्याच पोटी जन्माला येते असं नाही.
विठ्ठला विठ्ठला. सुस्त खाऊन पडून राहते, काम धंदा करीत नाही, त्याला काय म्हणावं? तुम्ही म्हणा, मी नाही. अजून उद्या 12 पर्यंत थांबायचंय मला इथे. कुठं हाय रे त्यानं मुक्कामाला म्हणून आलं तर काय? ऐका, गोठे में हेला और घर में साला. घर में साला म्हणजे घर जावाई. आपल्या बहिणीचा नवरा आपल्या घरात नसावा असं जुनं वाक्य इथं कोणी असेल तर सोडून बामणीत असेल त्यात नाही ना, मग चांगले. त्याचा असं आहे महाराज, दूर जवाई फूल बराबर, नजीक जवाई आदा, घर जवाई गदे बराबर, जब चाहे तब लागा. त्याच्यामुळे हा नसावा, घर जावाई नसावा. या काही गोष्टी असाव्यात, काही गोष्टी नसाव्यात, बरं का. भजनात भाव असला पाहिजे. अरे त्या भजनात भाव, महाराज आम्ही लहान असताना रात्रभर भजन केले हो, रात्रभर. आम्ही सप्त्याला सुद्धा गायक आम्ही फिरायचो. दत्तमामा बरोबर आहे ना, फिरायचो आम्ही. काय काकडा करायचो महाराज, काकडा. त्याच्यानंतर गाता भजन. वैकुंठवासी संभाजी मामा मारतळेकर स्वतः येवतीला मठामध्ये विणा घेऊन उभं राहायचे, गाता भजन 3-3 तास चालायचं महाराज. काळी 3ला भजन. मामा आहे ना, मामा आपल्या तांदळीला आल्यानंतर सुद्धा कधी कधी गाता भजन करायचे. एवढं गोड. काळी 3ला पकवाजलं. मामाचं कीर्तन 3ला असायचं, काळी 3ला मारतळकर मामाचं. लक्षात घ्या, गाता भजन, त्याच्यानंतर हरिपाठ, त्याच्यानंतर कीर्तन, आणि परत रात्रभर जागर. आता फक्त आम्ही येता परत कीर्तनालाच थांबता म्हणाले. कलाकार हो, किती अवघड आहे. अरे भजनाशिवाय तुम्हाला सांगतो ऊर्जा मिळत नाही. माझ्यावरची ही ज्ञानोबारायांची कृपा आहे ना, केवळ भजनामुळे, बाकी दुसरं काय नाही. लक्षात घ्या, आजही दिंडीत दिवसभर रात्रभर भजन चालू असतं. अरे भजनासाठी, ज्याच्यासाठी आपण आलोय, ज्याच्यासाठी आले भागा ते करीतो आणि तुझे नाम उच्चारितो. आपल्या वाट्याला परमेश्वराने हेच दिलेलं आहे, हे सोडून दुसरं काय करायचंय? कीर्तन वाचे निरंतर राम राम नाम, वाचे निरंतर राम वाचे निरंतर सतत राम भजन केलं पाहिजे. मी कशासाठी सांगितलं, आता हे बघा, देव जिंकवायचा असेल ना तर काही गोष्टी असाव्या लागतात. भावेन देवू कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम, ज्ञानेन मोक्ष वशमान येते. देव जिंकवायचा असेल तर अंतःकरणात भाव असावा लागतो. राजा जिंकवायचा असेल तर कला अंगामध्ये असावी लागते, बरं का. धनेन कांता, बायको जिंकवायची असेल तर तिला पैसा पाहिजे तेवढा पुरवावं लागतं. सुभाषितकार सांगतात, मी नाही. धनेन कांता, बायको जिंकवायची असेल, तिला पाहिजे ते. आता बघा, 14 जानेवारी सण जवळ आलाय. कोणता? तिच्या मनासारखी साडी नाही आणली की ही संक्रांत घरात काय नीट राहत. संक्रांत करण संक्रांत एकाच दिवशी होत असते. तिला हवं ते द्यावं लागतं महाराज, हवं ते द्यावं लागतं. बायको जिंकवायचे एक प्रमाण आहे तुकाराम महाराजाचं, खूप गोड आहे. करा भजन. विठ्ठला विठ्ठला. आठवलं सांगतोय का, त्याला सुद्धा गुरुची कृपाच असावी लागते, बरं का. महाराज म्हणतात, धनवंता लागी सर्व मान्यता नाही, याच्यापेक्षा दुसरे एक प्रमाण आहे. धनवंत पुरुषासी, धनवंत पुरुषासी स्त्री लवलव करी कैसी. पैसा असला ना
बायको सुद्धा पुढं पुढं करते महाराज. आता आम्ही इथून गेलो ना एवढं कीर्तन करून जाण्याबरोबर बायको पुढं 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 करते. गेल्यावर म्हणते गाडी चालून दमला असाल. पाय दाबू का, हात दाबू का, डोकं दाबू का, नरड दाबू का म्हणत नाही. नाही एवढं म्हणत नाही म्हणतो. आणि तेवढंच बाकी दाबायचं राहिलेलं असते. बाकी धनवंत पुरुष अशी आणि स्त्री लव लव करी कैशी. मी काय सांगितलं, धने न कांता. हो, शत्रू जिंकायचा असेल तर कपट करावं लागतं. शत्रू जिंकायचा असेल कपट करूनच शस्त्र मारावा लागतो. बरोबर. छत्रपती शिवाजी राजांची तब्येत मोठी नव्हती. हो, शरीराची उंची फार कमी होती, पण विचाराची उंची आकाशापेक्षा महान होती. हो, अफजल खानाच्या समोर जर उभे राहिले ना, राजे इथूनच खाली राहायचे. इथून एवढा बलाढ्य अफजल खान असून सुद्धा कपट करून का होईना, तुम्हाला सांगतो, दुश्मनाला शत्रूचा कोतळा बाहेर पाडला बा एका मिनिटामध्ये. कपटेन शत्रू. पुढे मला सांगा की तुम्ही दादा. सत्येन मित्रम कृपयाच पुत्रम. कृपा करूनच व्यासजीने सुखदेवाला जवळ करून घेतलं, वश करून घेतलं. खरं बोलून सुदामदेवाने भगवान श्रीकृष्णाला वश करून घेतलं. आणि ज्ञानाशिवाय मोक्ष मिळतच नाही. विठाला विठाला. आणि म्हणे कशासाठी सांगतोय, हृदय भजनात भाव असला पाहिजे. भक्ती प्रेमाविनी हा विषय आपला चालू होता. भाव असला पाहिजे. देव भूलला भावासी, देव भूलला भावास, सोडोनिया वैकुंठासी. देव भूलला भावासी. म्हणून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, बाबा मला फक्त अंगी भरोनिया प्रेम, प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम असं, देवा मला दुसरं काही नको. 80 द्यावे काही दान, आलोपतीत शरण विठोबा. याच्या व्यतिरिक्त तुकाराम महाराजांनी अजून देवाकडे मागणी मागितली. संताचे पायी ठेवी वेळो वेळा देवलुई. म्हटलं देवा मला दुसरं काही नकोय. बरोबर. कारण का ह्या 3 गोष्टी मला जर प्राप्त झाल्या तर साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होताना मला त्याचा अहंकार नाही झाला पाहिजे. हो, कुठली बाधा माझ्यावरती प्रभावित नाही झाली पाहिजे. नामदेवराय म्हणतात ना, कल्पनेची बाधा, बाधा तर नाही झाली पाहिजे, बाधाची त्या कल्पना सुद्धा नाही झाली पाहिजे. कल्पना वेगळी आणि बाधा वेगळी. कल्पना वेगळी आणि बाधा वेगळी. संताचे पायी ठेवी वेळो वेळा लुई. फार गोड मजेचा अभंग आहे बघा. आता मी सुरुवातीला सांगितलं ते बघा. संताचे पायी 80 द्यावे काही दान, ठेवी वेळो वेळा लुई. 80 द्यावे काही दान, कंठी राहो नाम. 80 द्यावे काही दान, अंगी भरोनिया प्रेम. 80 द्यावे काही दान. आणि ह्याच्यासाठी आलो पतित शरण. 80 द्यावे काही दान. ज्ञानेश्वर तरे भव सिंधू एक सरे. 80 द्यावे काही दान. आलोपतीत शरण. सेवा संपली. 10 मिनिटं तुमची जास्त घेतली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. सुंदर असा चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आज या कीर्तनासाठी आमचे आदरणीय रेड्डी महाराज लोहगाववरून आले. त्यांच्यासोबत आमचे दत्ता मामा पांचाळ, उपस्थित सर्व गायनाचार्य मंडळी, आमचे हरनाळीकर असतील, बेळकोणीकर असतील, आमचे मुखेडचे गुरुजी असतील, आदरणीय संपतराव पाटील असतील, माझ्यावर नितांत प्रेम करणार
गेली 12 वर्ष ज्यांच्या गावात मी श्रीमद भागवत कथा करतोय आणि आतापर्यंत या 12 x 24 आणि मधले म्हणजे काही पकडून एक 25 ते 40 कीर्तन, 25 ते 30 कीर्तन ज्या गावात. काय झालं तुमचं? काय झालं? हा, थांबा थांबा थांबा, गडबड करू नका, 5 मिनिटं थांबा. सर्व ही चिंचाळकर मंडळी, आमचे वारकरी बांधव या ठिकाणी आलेले आहेत. आपण माता भगिनी बहुसंख्येने उपस्थित झालात. गेली 5-6 वर्षापासून, 4-5 वर्षापासून आमच्या गणपत पाटलाचं चाललं होतं म्हणणं, तरटे पाटलाचं, महाराज तारीख एखादी मिळावी. पण बोलताय का त्याला तुम्ही? थांबा थांबा, कुठंच जायचं नाही तुम्हाला. बोलू नका, 2 मिनिटं थांबा. संपलं आपलं कीर्तन, संपलं. आता तुमचंच कीर्तन चालू होणार. नाहीतरी आपण इथे 1-1.5 तासच गप राहत असतो. इथून गेल्यावर का आपण गप राहतोय का तेव्हा? 2-4 वर्षापासून त्यांचं चालू होतं. पण चला म्हटलं, एकदा मध्ये आपल्या कानोपात्रात आईने समाधी सोहळा केला, त्यावेळेला 2 वेळा समाधी सोहळ्याची 2-2 कीर्तन या ठिकाणी केली. पुनश्च एकदा येण्याचा योग आला. सर्वांना धन्यवाद देतो. तरुण मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक, कार्यक्रमाचे सर्व आयोजक संयोजक, भागवत धर्माची भगवी पताका तुम्ही फडकवत ठेवली त्याबद्दल ज्ञानोबरायला, तुकोबरायांना मी कोटी कोटी प्रणाम करेन. आणि मी म्हणेल एवढंच, ह्या ग्रामस्थांना हिंदू धर्माचं आणि भागवत धर्माचं कार्य करण्यासाठी अशी सद्बुद्धी दे. एक विचाराने, एक आचाराने धार्मिक कार्य सर्वांनी एकत्र येऊन एका ध्वजाखाली करावं अशी सर्वांना विनंती करतो. श्रीराम. तुकाराम 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 अवश्य लाभ घ्यावा. आणि त्यानंतर उद्याचं जे कीर्तन आहे, काल्याचं कीर्तन, बरोबर किती वाजता? नाही 10 सकाळच्या का संध्याकाळच्या? सकाळी 10. हा, सकाळी 10 ते 12. सकाळी 10 ते 12 काल्याचं कीर्तन होईल. काल्याच्या कीर्तनासाठी बहुसंख्येने अगदी वेळेत उपस्थित राहा. उन्हाचे दिवस आहेत, कामाचे दिवस आहेत, त्यामुळे काल्याच्या कीर्तनाला सर्वांनी उपस्थित राहावं. आदरणीय आमचा आदर्श, आमचा म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायाचा आदर्श आमचे गणपत मामा तांदळीकर याही ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी गोष्ट, बिलोली तालुक्याचं वैभव ज्यांनी तळागाळात जाऊन वारकरी संप्रदाय रुजवला आणि पचवला सुद्धा, असे महाजन पाटील दगडापूरकर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, बसलेत मागे तिकडे. आणि अजूनही काही ज्येष्ठ नागरिक मंडळी बसलेले आहेत. सर्वांना धन्यवाद. विठ्ठल जय
माय बाबा आमचा बंधू जीवन सिद्धी साधन सिंधू थोडीशी भवंधू काळपास शरणांगता वज्रभद्र अवैदानात उदार सकळ देवा तो अगोचरच होशी अवतार भागरी स्थिती करिता फार देते मी काय ते गवा जाना तुझा विचार नको अंतर देवाता नेने भाव परी म्हणे तुझा नेने भक्ती परी करीतो पूजा आपुल्या नावा तुझा केशराजला धावणे तुझी आबळे पंढरनाथा झालो निर्वळ दुडली होता घातला भार तुझी आ माता नवी सर्वता तुका म्हणे विठ्ठल रुक्माई व्हावी आज जन्मी तुझा दास पंढरीचा वार करी संत संत सर्व काळा क्रमाचा पंढरीचा वार करी चंद्रबाई करी श्राण तुका मागे